एक प्राजक्ता काय झालं? काय झालं? तू रडतेस का? एक मिनिट, मी काहीतरी विचारलं तुला, काय झालंय मला सांग. कोणी काही बोललं का तुला? काही केलं का? काय? कोण आहे तिकडे? दादा थांब. काय झालंय सांगणार आहेस का मला? दादा, कॉलेजमध्ये ती मुलं माझी छेड काढत होते. ते माझ्या मागे मागे आपल्या गेट पर्यंत आलेत. मी कशी पळत आली. मलाच माहिती दादा, खूप त्रास दिला त्या लोकांनी मला. दाखव मला कोण मुलं होती ते. नाही दादा, थांब दादा थांब. हा होता मजा आली. ही मुलं होती. काय करता इथे? पाठलाग करता यायचा? काय सर, आम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का? आम्ही कसल्या तिच्या मागे जाऊ? आणि हा रस्ता आहे ना, आम्ही इथून कधीही ये जा करू शकतो. तुम्ही इथे का आलात मला नीट माहिती आहे. मैत्री करायची आहे तुम्हाला हिच्याशी? हा म्हणजे फक्त फ्रेंडशिप नाही सर, तर लवशिप हवी. म्हणजे मी तिला कन्फ्रंट सुद्धा केलं, प्रपोज केलं, पण ती नाही म्हणते. मनात नसेल तर का हो म्हणेल ती. आणि नकार पचवायची, ऐपत ठेवायची, पाठलाग नाही करायचा. कळलं? काय वाटलं तुम्हाला? तुम्ही हिला त्रास द्याल आणि मला कळणार नाही. शांतपणे सांगतोय ना तोपर्यंत ऐका, नाही तर पोलीस कंप्लेंट करायला वेळ नाही लागणार. हो नाही सर, प्लीज असं करू नका सर. सर माझी चूक झाली सर, आमची चूक झाली सर. मी परत असं करणार नाही. सॉरी सर. परत असं व्हायला नको. तेच बरं असेल तुमच्यासाठी. चल. मित्रांनो, काय पानसट भाऊ यायचं नाही. आपण याच्या वहिनीला एवढा त्रास दिला आणि हा काय म्हणतोय इट्स ओके. नाहीतर काय, दुसरं कोणी असतं तर आपल्या कानाखाली तरी मारली असते. पण हा घाबरला वाटतं. सर, तुम्हाला गप बसायचंय तुम्ही बसा, खरं मी नाही. आत्ता जाऊन सटासट कानाखाली वाजून येतो. नाही का माहिती, आज जे झालं ते परत होणार नाही. चला. गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. आज इतकी वर्ष झाली तुम्ही अजून मी जुन्या गोष्टीतच अडकून राहिलाय. पण मी समज सोडून पुढे निघून आलोय. आता पूर्वीसारखं काय बी राहिलं नाही राजन. आता ना आपली मुलगी राहिली ना मी तुमची गौरी राहिलो. अरे राजन, अरे बाळा, काय झालंय तुला? असं का बसलायस तू? आणि कसला एवढा विचार करतोस राजन? हे आता नवीन काय सुरू केलंस राजन? असं का वागतोयस तू? हा, काय झालंय मला सांग तरी. कोणाचं काही चुकलंय का? कोणी दुखावलंय का तुला? माझं चुकलं का काही? त्या कॉलेजच्या प्रकरणात कमळीला शिक्षा झाली त्याचं टेन्शन घेतलंस का तू? नाही गाई, ती शिक्षा आता कमळीला नाही रोखू शकत. कमळी आज ना उद्या तिचा राहिलेला अभ्यास रिकव्हर करेल. मला त्याचं टेन्शन नाहीये. मग काय झालंय? मला असं वाटतं नाही की माझं आयुष्य आता नीट वळणावर नाही येणार. का रे तू असं का बोलतोयस राजन? हा, तू मला सांग आधी, कशामुळे तू एवढा डिस्टर्ब झालायस? काय झालंय नेमकं? आई, माझं मनच नाही लागत. कशात काय करू मी? अरे तेच तर मी विचारतेय, का मन लागत नाहीये? हा, काय झालंय? काय तर 2-3 दिवसापूर्वीपर्यंत छान होतास तू, अगदी खुशीत होतास ना. मग या 2-3 दिवसातच असं काय झालं एकदम? एवढा टोकाचा बदल कसा काय झाला तुझ्यात राजन? अरे बोल ना माझ्याशी.
अरे तू ज्या डीलसाठी एवढे दिवस रात्र मेहनत केलीस, इतके महिने कष्ट केलेस, त्याच्या फायनल मीटिंगलाच गेला नाहीस तू. राजन, अरे असं करून कसं चालेल? कामाकडे का दुर्लक्ष करतोयस तू? हे बघ, जे काय झालंय ते माझ्याशी मोकळेपणाने बोल राजन. राजन, अरे आई, राजन, आई माझ्याच्याने आता काम नाही होणार. मला ना एकट्यालाच कुठेतरी लांब निघून जावं असं वाटतं. जगण्यात काही रसच येतच नाही आई, रस काही. मला असंच नकळं नको आहे आई, मला नाही जगायचं असं. राजन, अरे काय बोलतोस बाळा तू? तू शांत हो बरं, शांत हो. मला नाही जगायचं. राजन नेहमी असा कायम नशेत असला पाहिजे. कायम त्याच्या हातात दारूचा ग्लास आणि शेजारी बाटली असली पाहिजे. बस बस. आणि जर का तो असाच सतत नशेत राहिला ना की मग मला सुद्धा बिझनेसमध्ये हात घालता येईल. हा, अर्थात त्याचा फायदा तुलाच होईल. पण तो मात्र कायम नशेत बुडालेला असला पाहिजे. दिवसभर असा दारुड्यासारखा राहायला पाहिजे. आत्या आत्या सगळं सगळं संपलं. आत्या ती सोडून गेली. आत्या पण खरी मजा तेव्हाच येणार आहे जेव्हा कमळीला चांगली अद्दल घडणार आहे. राणीजी, त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. डोंट वरी. हो, आणि या सगळ्याचं श्रेय तुला जाते. श्रेय, क्रेडिट, ऑफकोर्स. खरंच खूप खूप छान प्लॅन केला होतास राजा, खूप छान. म्हणजे मला सुद्धा जमला नसता. फक्त आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आता ही सगळी सत्ता आहे ना तुझ्या हातात आली पाहिजे. कळलं? ग्रॅनी आजी, आय नो, ही सगळी सत्ता, सगळी प्रॉपर्टी आता माझी होणार. वन अँड ओनली अनिका महाजनचं. आणि ना डॅड असाच असं पीत राहिलेला बेटर राहणार आहे. तो ना टूल झालेलाच बेटर आहे. म्हणजे तो मध्ये मध्ये नाही करणार. ए अनिका, तिचं ठीक आहे, तुझं काय? तुझे वडील आहेत ना ते, त्यांच्याबद्दल असं काही बोलताना तुला काहीच वाटत नाही का ग? हा मॉम, यू शट अप. तू काही नको बोलूस. ही बघ, तुला काय एवढी डॅडची काळजी आहे? तू नको काळजी करू. आणि मी काय त्याला डॅड बीड मानत नाही. आणि का तुझे तोंडाचं गटार जरा बंद ठेवायचं. व्हॉट? का काय चुकीचं बोलते ती? अगं आई, बरोबर तर बोलते. बाप म्हणून त्याने काय केलंय आतापर्यंत हिच्यासाठी?